पण मग आता मला कसं बघायला मिळेल? माझा फोन आहे, मी दाखवते. हा दाखव ना, बघू तरी काय बोलतोय. सो मी जीवा नंदिनी देशमुख, राहणार मुंबई. माझं लग्न झालंय पण माझी बायको माझ्यासोबत नाहीये. हे बघ, 16 डिसेंबरची व्हायरल क्लिप तुम्ही सगळ्यांनीच बघितली असेल. त्यामुळे माझी बायको माझ्यासोबत का नाही हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. माझी बायको माझी चकाचक बाई माझ्यावर रुसली, चिडली आणि माहेरी निघून आली. काय ना, घरातली मोठी माणसं असं म्हणतात की नवरा बायको मधलं भांडण, रुसवे फुगवे, हेवे दावे हे घरच्या 4 भिंतींच्या आत व्हायला. 16 डिसेंबरला जे काही घडलं ते आम्हाला कोणालाही अपेक्षित नव्हतं, पण ते आता घडून गेलं. आमचं लग्नाआधीचं प्रेम जगासमोर, पण याच दरम्यान लग्नानंतर आमच्यात जे प्रेम फुललं त्याला फक्त आमच्या घरातले साक्षीदार. ते प्रेम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधीच आमच्यात एक मिठाचा खडा पडला आणि तोच खडा आज तुमच्या साक्षीने मी काढायचं ठरवलं आणि त्याची सुरुवात मी आजपासूनच केली. आणि त्यासाठी आजपासूनच मी माझ्या बायकोच्या घराबाहेर राहायचं ठरवलं. तुम्ही माझ्या मागे माझ्या बायकोचं घर बघू शकता. पुढच्या 21 दिवसात मी माझ्या बायकोला मनवण्याचं मनावर घेतलंय. मी व्रत घेतलंय पुढच्या 21 दिवसांचं. हा सगळा काय वेडेपणा आहे? पसारा घालण्याची सवय मोडण्यासाठी कधी 21 दिवसाचं व्रत करावं असं नाही वाटलं. नको ते करायला सुचतंय. ठीक आहे. असं म्हणतात 21 दिवस पुरेसे असतात एखाद्याची सवय लागायला. हो, सायंटिफिकली. अच्छा. आणि सवय सुटायला सुद्धा. हे महत्वाचं. पण या पसारेवाल्याला चकाचक बाईची लागलेली सवय अजिबात सुटणार नाहीये. त्यामुळे पुढच्या 21 दिवसात मी हे व्रत कंप्लीट करणार म्हणजे करणार. कारण माझी आई म्हणते घेतलेलं व्रत मोडू नको आणि बायकोचा हात सोडू नको. असं म्हणाले नव्हते मी. शहाणाच आहे हा. म्हणजे आईचं नाव घेऊन स्वतःची पोळी भाजतोय. आणि माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या हातांची गरज लागणार आहे. असं म्हणतात की प्रेमात आणि सोशल मीडियात प्रचंड ताकद, आणि म्हणूनच हा माझा पहिला ब्लॉग आहे. डे 1 ॲज जीवा इन मोहितेज हाऊस. आजपासून पुढे 21 दिवस तुम्ही माझा प्रवास बघा. 21 दिवस इंटरेस्टिंग ना पार दादा. जीवा दादा किती करतो नंदिनी वहिनीसाठी. आणि गाईज, मला त्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या हेल्पची गरज. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट करतोय, प्लीज माझा ब्लॉग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्स तर आपण करणारच नाही का? निगेटिव्ह कमेंट्स करूया. अरे रम्या, पण एक मोठा प्रॉब्लेम झालाय आता. कसला? अगो कितीतरी फेक अकाउंट तयार करायला लागतील. ठीक आहे मग करू. आणि हा हॅशटॅग नंदिनी येना असं लिहून माझ्या बायकोला म्हणजेच नंदिनी देशमुखला टॅग करायला विसरू नका प्लीज. आय लव्ह यू गाईज. बाय. शाबास शाबास. जीवा भैया काय? ये देखो. मला वाटलंच होतं. अरे जीवा भैया, अरे तुम्ही तर एकदम भौकाल मचवून टाकलेला आहे. काय बोलतो? हे बघा बघा. काय सांगतो? हॉल. अरे जीवा भैया, तुमच्या ब्लॉगने पब्लिकला एकदम झंझनवून टाकलाय. काय करून टाकलंय? झंझनावून सोडलाय. बाई जीवागिरी जिंदाबाद. कमाल कमाल. हमको कमेंट पढ़ने दो. कमेंट तेरे को पढ़ना आता है? ओ अंग्रेजी का थोड़ा सा इधर देना, पढ़ रहा हूं ना मैं. कसला व्हायरल झालाय. नंदिनी हा व्हिडिओ आई पाहिला मी जीवांचा ब्लॉग. मला मिळवायला 21 दिवसांचं व्रत केलंय म्हणे त्यांनी. आई जरा समजावं ग त्यांना. हा बाबा एवढे ओरडले, हात धरून घराबाहेर काढला तरी बाहेर थांबले दिवसभर घराच्या. रिक्षा काय घेऊन आले, आता ब्लॉग काय करतायत? काय तर म्हणे हॅशटॅग नंदिनी ये ना. मी नाही येणार आहे. बाबा झोपलेत म्हणून, नाहीतर त्यांना कळलं ना तर चांगलंच तांडव करतील ते. प्लीज जरा बोल ना जीवांशी. आणि जीवांचा व्हिडिओ दाखवू नकोस तुम्हाला. झालं तुझं बोलून? आता मी बोलू? अगं आरूच्या कॉलेजमध्ये तिला पांढरा ससा दिसला होता, त्याचा व्हिडिओ पाठवला होता तिने. तो दाखवायला आले होते मी. आणि तुला जीवांचा एवढा राग येतोय तर त्यांचा व्हिडिओ का बघत बसली होतीस? हॅशटॅग नंदिनी ये ना. सेंड. नंदिनी लवकर जाग जीवाकडे. तू रिक्षात राहणार आहेस? जीवा तुला वेळ लागलाय का? तू ही रिक्षा कुठून आणलीस? आई काय 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 रिक्षा काय लावलायस?
अगं माझ्या रिक्षाचं नाव डार्लिंग आहे. आणि तुझं नाव आहे जीवा विक्रम देशमुख. देशमुखांचा मुलगा असा रिक्षात राहणार आहे का? काही काय करतोय तू? आणि नंदिनी पण जरा अति करते असं नाही वाटत का तुम्हाला? आता मला सांगा, रात्रभरासाठी घरात नाही घेताय तिला? आई चिल चिल चिल. अगं कशाला एवढी चिडतीयेस? आणि रिक्षात राहणं एवढंही काही अवघड नाही. हा गप्पा बस. आधी तू ती रिक्षा कुठून आणलीस ते सांग बरं मला. एक मिनिट. चिल चिल चिल. सगळं सांगतोय तुला. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी एक जुगाड केला. माझ्या ओळखीचा एक रिक्षावाला आहे. सो तो एका महिन्यासाठी गावी गेला. ही त्याचीच रिक्षा आहे. त्याच्याकडूनच आणली आहे मी. आणि तसंही माझ्या आणि नंदिनीच्या युनिव्हर्स मध्ये रिक्षाला की वेगळंच महत्व आहे. तुला नाही कळणार. त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा आणि मला सांगाय, स्वतः विक्रम देशमुख त्यांच्या रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी, म्हणजेच मानिनी देशमुखला मनवण्यासाठी वॉचमॅनच्या केबिन मध्ये राहू शकतात. तर ह्या जीवाला रिक्षा खायला काय हरकत आहे? हा गप्पा बस. हे पण तुला विक्रमने सांगितलं? हो. माझे हे जे काही उद्योग आहेत ना, ते इन्स्पायर्ड बाय विक्रम देशमुख. विक्रम कडे तर मी नंतर बघीनच. मला ना खरं तर नंदिनीचे कान धरावेसे वाटतात. तू जरा फोन लाव ग नंदिनीला. मी बोलतेस तिच्याशी. ए, आई, आई, आई. एक मिनिट. तू जरा ऐकतेस का माझं प्लीज? शांत व्हा ना. काय म्हणतो ऐका? ऐकायचंय काय त्यात? नाही नाही, हे बघ, तुला त्रास झालेला मी नाही बघू शकत. तुला आता कळत नाहीये रिक्षात कसा राहणार आहेस तू जीवा? अरे रिक्षात झोपला बिपलास तर पाठ अवघडेल तुझी. रात्रीचे डास चावतील तुला. थंडी आहे सध्या, तुला थंडी वाजेल. आणि या सगळ्याची तुला सवय नाहीये. तुला असं काय करतोस? हे बघ जीवा, तुझं मिशन वगैरे सगळं ठीक आहे, पण तुला त्रास झालेला नाही बघवणार आहे. आई 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 प्लीज माझं ऐकशील प्लीज. होऊ दे ना मला थोडा त्रास. अरे एक तर आधीच आम्ही नवरे ना खूप बदनाम असतो. म्हणजे आमच्यावर सहज शेरे मारले जातात की तुम्ही नवरे बायकोसाठी काही एफर्ट्स घेत नाही. पण मी जे शिवधनुष्य उचललंय ना, त्यामुळे समाजात एक वेगळा बदल घडू शकतो. म्हणजे आज मी नंदिनीसाठी जे एफर्ट्स घेतोय ना, तेच एफर्ट्स जगातले नवरे त्यांच्या बायकोसाठी घेतील. म्हणजे तूच विचार कर ना, जगातले नवरे बायकोसाठी काय पण म्हणत एक प्रेमाचं नवीन टोक गाठतील. आणि याच म्युच्युअल एफर्ट्समुळे डिव्होर्सचं टोक गाठणाऱ्या नात्यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही. हो की नाही? क्या बात आहे जीवा. व्हेरी गुड थॉट, व्हेरी गुड थॉट. बोलण्यात तुला कोणी हरवू शकलंय का आजवर? ठीक आहे, आता तू एवढं सगळं म्हणतोयस तर ठीक आहे, तू कर तुला हवं ते. पण जरा काळजी घेशील स्वतःची. आणि तुला काही लागलं तर लगेच कळवणार आहेस तुम्हाला. आई आई ऐक ना प्लीज. प्लीज तू नंदिनीवर चिडू नकोस. काय ती माझ्यावर चिडली आहे, पण तिला माझी काळजी तितकीच आहे. त्यामुळे प्लीज. हे मलाही मान्य आहे. नंदिनीला तुझी काळजी वाटत असणार हे खरंच मान्य आहे मला. ठीक आहे बाबा, कर तुला काय हवं ते. ऑल द बेस्ट आणि गुड नाईट. गुड नाईट. आय लव्ह यू. बाय. अरे बास, आता नका असं तोंड पाडून बसू काकू. ऐका, टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होणार आहे. खरंच मला पार देशमुख परत मिळणार आहेत आणि जीवाला नंदिनी काही. खरंच असं होईल ना? एक बोट निवडा. आमचं मिशन सक्सेसफुल होणार. हो, जीवा नंदिनी ताईला जिंकणार आणि मी पार देशमुखांना परत मिळवणार. हे काय ग, पुन्हा कुकर लावलास तू? का ग? सगळ्यांची जेवणं झाली होती ना? आई जा, ताट बाहेर नेऊन दे जा. कोणाला? जो बाहेर आहे त्याला. अगं, त्या वॉचमनला येऊन 1 दिवस नाही झालाय. तुला एवढी काळजी वाटते त्याची? वॉचमनसाठी नाही, जीवांसाठी आहे. चला, तुझ्याच तोंडून आलं ना ते बरं झालं. आणि नसतं आलं तरी कळलं होतं मला. कधी कधी माणसाचे डोळे खूप पारदर्शक होतात. जे मनात असतं ना ते आरपार दाखवतात. तुझे डोळे तुझं ऐकत नाहीत नंदिनी. मनातली काळजी भरून आली आहे डोळ्यात. निघू मी? नवऱ्याला काही निरोप? काही निरोप नाहीये, तू जा बरं. बर. आणि आई, त्यांना म्हणावं लगेच हात खुपसू नका जेवणात. हात गरम आहे, हात भाजेल उगाच. बरं. माझ्यापेक्षा तरी गोडच आहे तुमची ही काव्या 2.0. ए फाडू नको.
कोण आहेस तू आणि इथे काय करतोस? मी काव्याचा ग्रीन फ्लॅग आहे आणि मी काय करतोय? मी माझ्या मांजरीचं क्रीम लावतोय. ही ना नाईट क्रीम आहे पण डेला सुद्धा लावतात बरं का, माझ्या मांजरीने सांगितलं. ही क्रीम जेव्हा माझी मांजर लावते ना खूप सुंदर आणि खूप गोड दिसते. हे क्रीम तुला सुद्धा लावलं होतं ना रे? आणि अचानक बाबा आले होते. अरे पार्थ ऑफिस जॉईन. बाबा तो पार्थ वेगळा होता आणि ती काव्य सुद्धा वेगळी होती. सतत तुझ्यावर चिडचिड करायची ना, तेव्हा तुझे एफर्ट्स पोहोचत नव्हते त्यांच्यापर्यंत, जसे त्यांचे एफर्ट्स आता तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. तो प्रश्न नाहीये. बरोबर आहे, तो प्रश्न नाहीच आहे. प्रश्न हा आहे की तू स्वतःवर आणि काव्यावर किती रागवणार आहेस. रागावलो नाही मी, दुखावलोय. का? त्यांनी भूतकाळ सांगितला नाही म्हणून, पण त्यांनी प्रयत्न केले होते. तुझ्या बरोबरचं नातं तेव्हाही त्यांना हवंच होतं, हे कळत नाही का तुला? मला आता काहीच नकोय, हे नातंही नकोय आणि कोणाच्यात गुंतायचंही नाही मला. तरीही तू त्यांच्यात गुंतत जाणार आहेस हे नक्की. तिच्यात आणि तुझ्यात तू कितीही बांध घातलेस ना तरी काव्या तो बांध ओलांडून तुझ्यापर्यंत पोहोचणार. तुला कळत नाहीये काय? दिसत नाहीये का? बरं मला सांग, कधी सुखावणारं वादळ बघितलं? काव्याकडे पहा. कधी तुझ्या प्रेमाने फुललेलं पूर्ण फुल पाहिलंस? काव्याकडे बघ. काय काव्या आधी जीवाला आवजाव करत होत्या का? कारण त्यांच्यातलं नातं अवघडलं होतं. पण आता जीवाला त्या नंदिनी सोबतच बघतायत आणि त्यांना फक्त तू हवा आहेस हे समजून घे. तुला आणि नंदिनीला आपला जोडीदार म्हणून मान्य केले दोघांनी, तेही मनापासून. काय पार्थ, आता जीवा फक्त मित्र आहे तिचा आणि नातेने धीर. हे बघ, लग्न झाल्यानंतर नंदिनीने जो तुझ्या बाबतीत ठामपणा दाखवला होता ना, तोच ठामपणा आता काव्या जीवाच्या बाबतीत दाखवत आहे. त्यांच्या मनातला गोंधळ आता संपलेला आहे मिस्टर आर्किटेक्ट. आता तुम्ही कधी मूव ऑन होणार आहात? काय ही काव्या 2.0 तुम्हाला प्रेमात पाडायला लावणारच. हमको बहुत भूख लगी है और यह खाना खिलाने वाला भी कोई नहीं है. हम क्या करें भाई? अब हम ज्यादा नहीं बोलत, नहीं तो और रो पड़ेंगे. हम जाके सोते हैं. हम सोते भाई. अरे मुन्ना, इधर ऐसे रोते नहीं है यार. कशाला लड़के व्हिडिओ बनवतोय? पीपा भैया, माझ्या ते पिंकी आहे ना, त्याला माझा हे व्हिडिओ बघून माझ्यासाठी बुरा लागायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. काय? एक मिनिट, म्हणजे तुला भूक लागली नाहीये? तू नाटक करतोयस? माझा पेट तर कधीचा भरलेला आहे, ते मी संध्याकाळीला भेळ खाला होता. होय काय? ठीक आहे रे, तुझ्या जेवणाचं झालंय, माझ्या जेवणाचं काय? हे बघ, मोबाईल स्विच ऑफ झालाय, नाही तर ऑनलाईन ऑर्डर केली असते. पण इथे दुसरी चार्जिंगची सोयही नाहीये. काय करू आता जेवणाचं? वरण भात खाणार? नंदिनी म्हणालीच होती त्यांना म्हणावं एकदम हात घालू नका, हात भाजेल. ती खरंच असं म्हणाली? तिला काळजी आहे हो तुमची. आता सुद्धा बाल्कनीतून बघत असेल बघा. तू आणि मी आता एकत्रच असणार आहोत बोक्या. पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.